मित्रांनो इंट्राडे मध्ये बिग मोमेंटम आपण कशा प्रकारे ओळखू शकतो याचं एक इंटरेस्टिंग सिक्रेट मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूयात. मी आपला कपिल आपल्या मराठी मनी दुनियामध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो इथे लाईव्ह मार्केटमध्ये व्हिडिओ मुद्दामून रेकॉर्ड करतोय बिकॉज ऑफ मोमेंटम मोठी कशा प्रकारे आपण कॅप्चर करू शकतो यासाठी. मोठी मोमेंटम येणार आहे का नाही येणार हे आपल्याला आयडेंटिफाय करणं शिकायचं आहे. त्यानंतर आपण त्या दिवसाचं टार्गेट त्या मोमेंटमनुसार ठेवू शकतो. कधी मोमेंटम मोठी येण्याचा सिग्नल आपल्याला मिळाले तर आपण मोठ्या टार्गेटसाठी बसू शकतो, अन्यथा आपण लहान टार्गेट घेऊन त्यामधनं निघू शकतो. हे कसं ओळखायचं ते समजून घेऊयात. तर आता इथे लाईव्ह मार्केट चालू आहे, आपण बॅक टेस्ट पण करणार आहे. फर्स्ट कॅन्डल ही रेड कॅन्डल बनली मित्रांनो, बिग कॅन्डल, मोठी कॅन्डल बनलेली आणि आपल्याला स्टार्टिंगला समजलं की सेलिंग प्रेशर इथे आलेलं आहे. आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा पर्टिक्युलर एक रेंज दिली होती आणि आज त्यामध्ये जवळपास 300 पॉईंट कॅप्चर झालेले वन साइडेड. त्यांनाही टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायची इच्छा असेल तर त्यांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, पण तिथे कोणतेही कॉल आणि पुट सांगितले जात नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. आपण रेंज आणि इंट्राडेचे पॅटर्न तिथे सांगत असतो, तर कॉल पुटसाठी कोणी जॉईन होऊ नका. आता ही कॅन्डलचं ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक मोमेंटम पाहायला मिळते, पण आज मोमेंटम येईल की नाही येईल हे तर आपण पहिलंच प्रिडिक्ट केलेलं होतं आपल्या टेलिग्राम चॅनलवर. पण तुम्हाला त्याचं लॉजिक एक सांगतोय मित्रांनो मी, की या ठिकाणी कॅन्डल ओपन होताना आपल्याला सेलिंग प्रेशर पाहायला मिळतंय. बरोबर आहे, कारण कॅन्डल स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनलेली आहे. आणि आता जेव्हा ही स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल बनली, कधी सेलर कधी इथे वीक असते. उदाहरणार्थ हा लो आपण इथे पाहू शकतो मित्रांनो प्रिव्हियस दिवसाचा. तर इथे सेलर वीक असते ना, पुलबॅक घेतला असता, थोडा मोठा पुलबॅक घेतला असता, पण घेतला का नाही. कंटिन्यू कॅन्डल आहे ना त्या रेंजच्या खाली क्लोज होते आणि तुम्ही कधी पाहिलं तर प्रत्येक कॅन्डलची क्लोजिंग प्रिव्हियस कॅन्डलच्या खाली होताना आपल्याला दिसते. क्लोजिंग तुम्ही कधी शॅडो कॅल्क्युलेट करशाल तर शॅडो नाही होते, पण तुम्हाला कधी कॅन्डल माहिती आहे की कॅन्डल कुठे ओपन होते आणि कुठे क्लोज होते, तर तुम्ही इथे क्लिअर पाहू शकतात मित्रांनो. प्रत्येक कॅन्डल ही प्रिव्हियस कॅन्डल पेक्षा खाली क्लोज होते आणि कुठे ओपन होता कुठे क्लोज होता हे माहिती. तर कॅन्डलस्टिक पॅटर्नची प्रॉपर प्लेलिस्ट आहे, तिच्यामध्ये हे इन डिटेल सांगितलेलं आहे. तर आपल्याला पाहायला मिळतं, तर इथून आपल्याला समजते की सेलिंग प्रेशर हे जास्ती. तर ही मोठी मोमेंटम आपल्याला परत इथे पाहायला मिळते की पुढची कॅन्डल ओपन झाली, खालच्या साईडला क्लोज केली, तिथेच ओपन झाले आणि पुढच्या कॅन्डलने इथे खालच्या साईडला क्लोज केलं. मग इथपर्यंत आपल्याला ही जी मोमेंटम पाहायला मिळाली आणि तुम्ही कधी पॉईंट पाहिले तर जवळपास आपण कधी इथून कॅल्क्युलेट केले मित्रांनो तर जवळपास 300 पॉईंट आपल्याला हे नियर अबाउट पाहायला मिळत आहे. पण आता मोमेंटम आली आणि ती कॅप्चर झाली, पण मोमेंटम स्लो कुठे होते इथे. कसं, जे लॉजिक मी तुम्हाला सांगितलं की कॅन्डल ह्या रेड कॅन्डलच्या खाली क्लोज करणं बंद केलेलं आहे. ग्रीन कॅन्डल बनली, वरती क्लोज व्हायला लागली, पुढची रेड कॅन्डल बनली, ती त्याच रेंजमध्ये क्लोज झाली, त्याच रेंजमध्ये क्लोज होते. त्यानंतर ह्या कॅन्डल क्लोज होत आहे पण यांचा लो लवकर ब्रेक झाला नाही. म्हणजे हे जे सेलिंग प्रेशर होतं हे कुठे ना कुठे इथे कमी होताना दिसलं. भरपूर वेळानंतर एक कॅन्डलने ब्रेक केलं, परत त्या रेंजमध्ये कॅन्डल बनत आहे. याचं लॉजिक कसं आहे की जेव्हा एखादी मोमेंटम येणार आहे, तर सपोज आपण ही ग्रीन कॅन्डल एक धरूया, ग्रीन कॅन्डल इथे क्लोज झाली ना, पुढची कॅन्डलने त्याच्यावरती क्लोजिंग द्यायला हवी. खाली कुठेही जाऊ द्या, वरती शॅडो कुठेही जाऊ द्या, क्लोजिंग त्याच्यावर हवी. ही एक क्लोजिंग आहे, ही एक क्लोजिंग आहे, पुढच्या कॅन्डलने क्लोजिंग वर द्यायला हवी, वरती द्यायला हवी. जोपर्यंत कॅन्डल वरती क्लोजिंग देते तर तुम्हाला इथे ही रॅली पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे कधी ही रेड कॅन्डल आहे मित्रांनो, हिची क्लोजिंग खालच्या साईडला होते, तर पुढच्या कॅन्डलने खालच्या साईडला क्लोजिंग द्यायला हवी, त्याच्या पुढच्या साईडने खालच्या साईडला क्लोजिंग द्यायला हवी. शॅडो कुठेही जाऊ द्या, शॅडोची आपण इथे डिस्कशन करत नाहीये, आपण बॉडीचं डिस्कशन करतो की बॉडी ही खालच्या साईडला क्लोज व्हायला हवी डाऊन ट्रेंडमध्ये. जोपर्यंत ती तशी क्लोजिंग देते तोपर्यंत तुम्ही इथे मोमेंटम कॅप्चर करू शकता. पण जेव्हा इथे क्लोजिंग त्याच रेंजमध्ये किंवा वरच्या साईडला द्यायला लागली तर तुम्ही इथे समजायचं की मोमेंटम कुठे ना कुठे लॉस होते आहे, जे की आपल्याला इथे पाहायला मिळतं. याचे उदाहरणं भरपूर आहे. मोमेंटम स्लो कसं काय ओळखतात तुम्ही कधी इथे पाहिलं, ही मोमेंटम कॅन्डल खाली क्लोज देत आहे पण खूप टाइम घेऊन कॅन्डल खाली क्लोज देते, तर आपल्याला इथे स्लो मोमेंटम पाहायला मिळते. या ठिकाणी आपल्याला सिमिलर मोमेंटम पाहायला मिळते की कॅन्डल त्याच रेंजमध्ये देत आहे. याने काय लक्षात येतं मित्रांनो आपल्याला की मार्केट साईडवेज पण आपण ओळखू शकतो. कधी मोमेंटमच नाही आहे म्हणून ते कॅन्डल क्लोज होत नाही आहे. याचं एक उत्तम उदाहरण तुम्ही इथे पाहू शकतात. 3 कॅन्डल एका रेंजमध्ये क्लोज झाल्या,
पुढच्या कॅन्डलने खाली क्लोज दिलं, त्याच्या पुढच्या कॅन्डलने खाली दिलं, त्याच्या पुढच्या कॅन्डलने खाली दिलं. जशी लेवल ब्रेक झाली तर एक ट्रेड इथे पाहायला मिळाला. हे तुम्हाला लहान लहान दिसत असतील पॉईंट, पण कधी तुम्ही याला चार्टवर मेन्शन केलं, जसं की मी तुम्हाला करून दाखवतो की एक्झाम्पलसाठी आपण क्लोजिंग प्राइस घेतोय आणि ही खालची कॅन्डलची क्लोजिंग प्राइस घेतोय. 47,904 पासून मार्केट खाली आलं तर 47,145. 5-5 मिनिटाच्या 3 कॅन्डलमध्ये नियर अबाउट आपण इथे 150च्या आसपास पॉईंट कॅप्चर केले मित्रांनो बँक निफ्टीमध्ये. ॲट द मनी कधी तुम्ही ऑप्शन घेणार तर 75 एक पॉईंट तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे. तर हे दिसतं लहान आहे पण मोमेंटम खूप मोठी आपल्याला इथे कॅप्चर करतात एक सिंपल लॉजिकने. आता मोमेंटम कुठे लॉस होते कारण त्याच्या खाली कॅन्डल क्लोज करत नाही, ही वरती गेली. मग आपण इथूनच जेव्हा आपल्याला मोमेंटम लॉस होताना दिसते ना, त्याच्या खाली कॅन्डल क्लोज होत नाही, तर आपण आपला स्टॉप लॉस सेक्टर ट्रेल करायला हवा, नाही तर या ठिकाणी प्रॉफिट बुक करायला हवं. सिमिलर इथे ब्रेकआउट केला, त्या रेंजच्या खाली कॅन्डलच क्लोज होत नाही, इथे केलं म्हणजे ही जी मोमेंटम येतानाही दिसते पण ही खूप स्लो या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक एक कॅन्डल आपल्याला मोठी पाहायला मिळते. मग अशा जेव्हा कॅन्डल पाहायला मिळतात तर रिव्हर्सल कुठूनही होऊ शकतं, जसं की आपल्याला इथे पाहायला मिळतं. कॅन्डल वरच्या साईडला क्लोज झाली, त्यानंतर डायरेक्ट ही कॅन्डल वरच्या साईडला क्लोज झाली. थोडंसं कन्फ्युजन होऊ शकतं पण तुम्ही कन्सेप्टला नीट समजून घ्या मित्रांनो, खूप डीप कन्सेप्ट आहे, तुम्हाला मोमेंटम कॅप्चर करता येणार आहे. सिमिलर एक्झाम्पल तुम्ही इथे पाहू शकतात. प्रिव्हियस कॅन्डलची क्लोजिंग इथे झाली, ग्रीन कॅन्डलची पहिली क्लोजिंग इथे झाली, लगेच पुढची कॅन्डलने मोठ्या गॅपने वरच्या साईडला क्लोजिंग दिली, म्हणजे आपल्याला इथे मोमेंटम येताना दिसते. पुढच्या कॅन्डलने इथे क्लोजिंग दिली, त्याच्या पुढच्या ग्रीन कॅन्डलची क्लोजिंग वरच्या साईडला होते, तुम्हाला माहिती असेल वरती देत राहते मित्रांनो, तुम्ही पाहू शकता. जोपर्यंत कॅन्डल वरती देते तर आपल्याला इथे मोमेंटम पाहायला मिळते. या प्रकारे आपण मोमेंटम आयडेंटिफाय करू शकतो. तुम्ही हवं तेवढं मागे जाऊन चार्ट पाहू शकता. सिमिलर आहे, इथे कॅन्डल क्लोज झाली, इथे आपली कधी मोमेंटम आपण सुरू केली तर जोपर्यंत कॅन्डल खाली क्लोज देते तोपर्यंत आपल्याला त्या ट्रेडमध्ये बसायचंय. जशी ही कॅन्डल खाली क्लोज देणं बंद होतं तर आपल्याला स्टॉप लॉस ट्रेल करायचा, नाही तर प्रॉफिट बुक करायचं. का? कारण मोमेंटम स्लो झालेली, जो स्पीड होता मोमेंटमचा तो कुठे ना कुठे स्लो झालेला तुम्ही इथे पाहू शकता. मग प्रॉब्लेम काय होऊन जातं, ही रेंज ब्रेकआउट झाली, ह्या कॅन्डलने केली, आपण इथे एंट्री करतो, काय झालं, ट्रॅप झालं, मार्केट वर चाललं गेलं. मी काय बोललो, इथेच आपल्याला एक सिग्नल भेटला की मोमेंटम इथे स्लो झालेली आहे. जेव्हा मोमेंटम इथे स्लो होते तर त्यानंतर आपल्याला ट्रेड ॲक्टिवेट करताना विचार करायचा नवीन, कारण मग अशा प्रकारे आपण ट्रॅप होण्याची शक्यता आहे. मोमेंटमला तुम्ही कॅप्चर करायला कधी शिकलात मित्रांनो तर या ठिकाणी तुम्हाला मोठा प्रॉफिट होताना दिसेल. जसं की तुम्ही ग्रीन कॅन्डलचे हाय पा कुठे क्लोज होत आहे, रेड कॅन्डलचे लो पा कुठे क्लोज होत आहे, तर तुम्हाला साईडवेज मार्केट इझिली आयडेंटिफाय करता येतं. म्हणजे मोमेंटम नाही आजच्या मार्केटला. मग कधी आजच्या मार्केटला मोमेंटम नाही आहे आणि साईडवेज राहण्याची शक्यता आहे तर तुम्ही ऑप्शन बाईंगपेक्षा ना ऑप्शन सेलिंग करायला हवं. वरची एक लेग आणि खालची एक लेग, खाली पुट सेल करायचं मित्रांनो आणि वरती कॉल सेल करायचा. याच्या संदर्भात कधी व्हिडिओ हवा असेल तर ऑप्शन सेलिंग म्हणून कमेंट करा, मी तुम्हाला सांगेल ह्या कशा लेग आपण सेल करू शकतो. साईडवेज मार्केटमध्ये एकदम मस्त प्रॉफिट बनतं. इथे ऑप्शन बाय करून प्रॉफिट बनत नाही. आपल्याला समजायला हवं आपण कधी ऑप्शन बाय करायचंय, कधी ऑप्शन सेल करायचंय. इथेही तुम्ही पाहू शकता रेड कॅन्डलची क्लोजिंग ही लहानशी बॉडी आहे, त्याच्या खाली क्लोज केली, इथून मोमेंटम जोपर्यंत खाली क्लोज होते तोपर्यंत तुम्ही कॅरी फॉरवर्ड करू शकता. तर तुम्ही पाहू शकता मोमेंटम आपली इथे कंटिन्यू चालू आहे. जशी कॅन्डल वरती क्लोज व्हायला लागली तर मोमेंटम इथे लॉस व्हायला लागली, झाली लॉस, येताना खाली दिसतंय पण स्लो झालेलं आहे. या स्लोमध्ये ना ऑप्शन हवं त्या प्रमाणात वाढत नाही. तुम्ही स्वतः ऑप्शन बायर असणार तर तुम्ही पाहिलेलं असेल मार्केट तर खाली येते पण त्या प्रमाणात ते वाढत नाही. ऑप्शन सगळ्यात जास्त केव्हा वाढतं मित्रांनो, अशा कंटिन्यू कॅन्डल बनताना तेव्हा ऑप्शन वाढतं. इथे मोमेंटम कुठे स्लो होताना दिसते, परत जेव्हा हाय ब्रेक करायला लागलं तर कंटिन्यू हाय ब्रेक करत राहिलं मार्केट. हे पण गेलंय तर स्लो गेलेलं आहे. इथून एक मोमेंटम पाहायला मिळाली की ती आपल्याला वरती जाताना दिसते. त्यानंतर इथेही मोमेंटम आहे की आपल्याला हायर साईडला ऑप्शन वाढताना दिसतंय. तर इथे जितकं ऑप्शन वाढलं नसेल ना मित्रांनो तेवढं ह्या रॅलीमध्ये ऑप्शन वाढलं असेल. बिकॉज जी मी तुम्हाला टेक्निक सांगितली तिला आयडेंटिफाय करणं कधी तुम्ही शिकलात तर तुम्हाला इथे ना कमी वेळात ऑप्शनमध्ये मिरिकल असं प्रॉफिट मिळणार आहे. हे तुम्ही लक्षात ठेवा. मेनी एक्झाम्पल आहे, मी हवे तेवढे तुम्हाला एक्झाम्पल इथे दाखवू शकतो. इथे लो ब्रेक होत आहे, मोमेंटम चालू आहे. जसाही प्रिव्हियस कॅन्डलचा लो ब्रेक होणं बंद झालं तर तुम्ही पाहू शकता मोमेंटम लॉस झाली, वर गेलं परत खाली आलं आणि पूर्ण वेळ साईडवेज झालं. मोमेंटम लॉस झाल्यानंतर ऑप्शन घेऊन बसण्यात काही
मजा आहे का? काहीच मजा नाही. 4-5 पॉईंट वाढता किंवा 4-5 पॉईंट कमी होता. मग ह्या धाकधुकीमध्ये राहण्याची गरज नाही. ऑप्शन एक तर तुम्ही ट्रेल करून घ्या तुमचा स्टॉप लॉस, नाही तर इथे तुम्ही बुक करा. निदान ट्रेल तरी करायला हवा. जसा लो ब्रेक होणं बंद झालं आणि पुढच्या कॅन्डलने वरच्या साईडला निघाली तर त्या पुढच्या कॅन्डलच्या हायच्या इथे तुम्ही सेलिंगला असले तर स्टॉप लॉस टाका. त्याचप्रमाणे वरच्या साईडला जाता आणि लो ब्रेक केला तर त्या कॅन्डलने लो ब्रेक केला ना त्याच्या लोला तुम्ही स्टॉप लॉस टाका. ट्रिगर झाला तरी चालतो. या प्रकारे तुम्ही स्टॉप लॉस सुद्धा ट्रेल करू शकता. एक युनिक कन्सेप्ट होती मित्रांनो. कधी याचा डिटेल तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही नक्की कमेंट करा नेक्स्ट पार्ट म्हणून. नाही तर तुम्हाला ऑप्शन सेलिंग विषयी माहिती आहे तर ऑप्शन सेलिंग म्हणून पण कमेंट करा. मी तुम्हाला सांगेल की आपण केव्हा ऑप्शन सेल करायचं आणि केव्हा ऑप्शन बाईंग करायचे. व्हिडिओ कधी आवडत असेल मित्रांनो तुम्हाला तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचीच आहे. आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी काय करायचं आहे, मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.